सुरुवात करून घ्यायची. मॅचला होते सुरुवात. येथे चौथा सामना आपल्या समोर. या चौथ्या सामन्याला सुरुवात होते. बॅट्समन येथे तयार आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. बंड्या मोरे, दुसऱ्या बाजूला सुमेध कदम नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी दीपराज जाधवला आमंत्रित केले. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल आणि पहिल्याच बॉलवरती काढली आहे विकेट. कमाल गोलंदाजी. पहिलाच बॉल यॉर्कर बॉल आणि त्यावरती फलंदाजाला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. बंड्या मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवरती दीपराज जाधवने येथे मात्र खेळाडू बाद केलाय. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर कालच्या दिवसात सुरुवात काही षटकाराने होत होती, काही नक्कीच सिंगल डबलने होत होती, परंतु पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद करण्यात आले. मागची मॅच देखील गोलंदाज सरस ठरले होते. या मॅच मध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळेल की काय असा प्रश्न आलाय, परंतु पहा काय गोलंदाजी आहे, खूप चांगली गोलंदाजी. आणि येथे मात्र बंड्या मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये येथे खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी अचूक टप्पा, यष्ट्यांवरती थेट बॉल पोहोचवला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. पहिला धक्का बसवला. शून्यावरती एक गडी बाद. नील नाईट 5-11 या संघाचा. प्रणव आंबरे नवीन बॅटर मैदानामध्ये, लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. एक विकेट गमावली पहिल्याच बॉलवरती. चांगला फटका, सेन्सिबल क्रिकेट. विकेट गेल्यानंतर थोडीशी शांत सांभाळून बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सिंगल चोरून काढले, संघाचं खातं खोललंय या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती नक्कीच आकार घेईल. 1 रन वर 1 वर 1 विकेट इथे गमावले जरूर. नील नाईट 5-11 या संघाने. गुहागरचा हा संघ सुरुवात थोडीशी नक्कीच खडतर पाहायला मिळते जरूर, परंतु येथून हे दोन फलंदाज मोठी कामगिरी करू शकतात. प्रणव आंबरे आणि त्याच्या बरोबरीला आहे सुमेध कदम, तो की स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला दीपराज ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर बॉल, त्याला खोदून काढले. रनआउटचा चान्स, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला नाहीये. सिंगल नक्कीच मिळेल या बॉलवरती. पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगलने धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचेल. पहिले षटक येथे प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर गोलंदाज दाखवतायत. चांगली गोलंदाजी मैदानात दीपराजची. पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये तर बॉल चाललाय. डीपमध्ये फिल्डर येईल, पकडेल, थ्रो करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच 2 रन मिळतील या बॉलवरती. चांगला फटका होता. नक्कीच तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं फिल्डिंगमध्ये आणि नक्कीच आपल्या टीमसाठी धावा रोखल्यात. 2 रन मिळालेत या बॉलवरती. धावा पोहोचल्यात 4 वर. पहिले षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा प्रणव आंबरे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रणवच्या पाठमधून रन तर आला नाहीये. डिक्लेअर बॉक्स मध्ये गेला. 1 रन आला या बॉलवरती. प्रणव आंबरे आपण पाहिलं गेलं तर हा देखील तितका चांगला खेळाडू. नक्कीच संपूर्ण स्पर्धा बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व 3 उद्यापासून आपण पाहिले गेले तर तारे सितारे या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. जागेवरून ढकलून खेळायचं होतं या बॉलला, परंतु येथे पुन्हा एकदा मोठा फटका आला नाहीये. येथे मात्र षटक संपुष्टात येईल. पहिलं पहा, टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर चेंडू वळाला आणि त्यानंतर फलंदाजाचा संपर्क बॅटशी झाला नाही. आणि याच दरम्यान आपण पाहिलं गेलं तर ज्याची आतुरता होती सर्व प्रेक्षक वर्गांना, तो वरुण राजा येथे मात्र नक्कीच आपल्याला बरसताना पाहायला मिळतोय. थोड्या काम संख्येने का होईना, परंतु येथे पाऊस तर आलाय. वरुण राजाचं येथे आगमन झालंय आणि आता आपण पाहिलं गेलं तर विकेटवरती जसा पाऊस पडेल गोलंदाजाची गती नक्कीच वाढते. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे. कालच्या दिवसात संपूर्ण दिवसामध्ये पाऊस तर आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु आता थोडीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसामध्ये पाऊस येईल का असा प्रश्न जरूर आहे. ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु येथे नक्कीच आतुरता असेल सर्व प्रेक्षकांना की पाऊस पडावा आणि हे पावसाळी क्रिकेट याची मजा मिळावी. तर पाहूया, वळूया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपले. या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 5 धावा.
दुसरं षटक, चेंडू हवेमध्ये, फिल्डर तेथे आहे तैनात, परंतु तेथे थोडासा अडखळलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. 2 रन येथे नक्कीच कंप्लीट करण्यात येतील, परंतु याच दरम्यान दणदण करत बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि आता पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4 रन आलेत. फिल्डरने थोडीशी चूक केली, त्याच्या डोक्यावरून हा बॉल नक्कीच पुढे निघाला आणि त्यानंतर बॅकअपला देखील सापडला नाही. हा बॉल चौकार पाहायला मिळतोय. पुलचा फटका तर फसला होता, परंतु येथे पहा बॅलन्स थोडासा बिघडला फिल्डरचा आणि त्याचमुळे या 4 धावा खर्चिक ठरल्यात. 4 रन येथे स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता तर रन बनायला सुरुवात झाली. मोठमोठे फटके आले तर मोठं टार्गेट मैदानावरती निर्माण होईल आणि सुमेध कदम यासाठी जाणला जातो. पुन्हा एकदा समोर, आता मात्र फिल्डर आहे तेथे तैनात. फंबल करतोय, चूक करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पहा येथे मात्र चेंडू अगदी हातामध्ये आला होता. जिथे कोणतीही धाव मिळाली नसती तिथे आता सिंगल खर्च झाली आहे. क्रिकेटमध्ये एक रन फार महत्त्वाचे असते. नक्कीच या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. फिल्डिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना येथून तर तुम्ही धावा रोखल्यात तर नक्कीच तुम्ही थोड्याशा विजयापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे काय तर कष्ट करावे लागतील. यावेळेला मात्र बॉलला तर उडवलंय, चेंडू हवेमध्ये. आता चूक होणार नाहीये. आता मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि आता अजून एक धक्का बसतोय. प्रणव आमरे जो की प्रयत्न करत होता मोठमोठे फटके खेचायचा, तो आता मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळेल. विकेट येते, दुसरा धक्का बसतोय. प्रणव आमरे बॅक टू द पॅव्हिलियन. 10 वरती 2. नील नाईट 5-11 गुहागरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट तर गमावले, दुसऱ्या बाजूला रन देखील येत नाहीये. थोडासा संकटामध्ये जरूर आलाय हा संघ. तर येथून एक खेळाडू येईल, त्याला संकट मोचक बनून कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. पहा मागचे विकेटचा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि तितकं चांगलं जजमेंट फिल्डरचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेट आली. विकेटने दबाव तर फलंदाजांवरती वाढतोय, कारण दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर एक सिंगल आणि विकेट आली. येणारे 3 बॉल त्यामध्ये जर रन आली नाही, दबाव फलंदाजांवरती वाढेल. नवीन बॅटर यश लोखंडे मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यश याला मात्र पाठवण्यात आले. 2 विकेट गेल्यानंतर यशला आमंत्रित केले. या यशकडे क्षमता तर आहे, परंतु त्या क्षमतेला आज या मैदानावरती दाखवायची एक मोठी स्पर्धा आहे. आपल्याकडे असलेली ताकद, क्षमता मैदानावरती दाखवा. येथून नक्कीच एक तुमचा वेगळा प्रवास सुरू होईल. बॅटची एज जरूर लागली, परंतु हा बॉल येथे डिक्लेअर बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट कीपर पासून थोडासा दूर हा चेंडू डिक्लेअर बॉक्समध्ये. 1 रन येथे पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. राहुल जोरे गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी. पहिला बॉल त्यावरती चौकार जरूर आला, परंतु तेथून कमबॅक केलंय. यावेळेला मात्र हा थोडासा खूपच बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव येथे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये ऍड होईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 12. सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील थोडीशी शांत सुरुवात, आता देखील तशीच बॅटिंग पाहायला मिळते. नक्कीच कालचा दिवस संपूर्ण फलंदाजांनी गाजवला, परंतु आजच्या दिवसामध्ये काही वेगळं पाहायला मिळते का? मागची मॅच गोलंदाजांच्या बाजूने पाहायला मिळाली आणि ही मॅच देखील सुरुवातीला गोलंदाज वर्चस्व दाखवता येतं. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती. राहुलची 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज यशचा, परंतु येथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 बॉल आता शिल्लक असेल या षटकामधील. राहुल स्ट्रायकिंग एंडवरती यश. येथे रनअप मध्ये थोडीशी गफलत आणि येथे डेथ बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, परंतु विचार केला गेला तर यशचा सुरुवातीचा पहिला बॉल, बॅटची एज, त्यानंतर डॉट बॉल, 2 चेंडू फेस केलेत. येथून मोठा फटका सजवायचा प्रयत्न केला होता मागच्या बॉलवरती, परंतु तेथे अपयश आलं या खेळाडूला. चांगली गोलंदाजी राहुलची. यावेळेला मात्र कितपत शांत ठेवेल मागचा बॉल, डॉट बॉल, आणि त्यानंतर त्याचं उत्तर दिलं मैदानावरती. सरळ समोरच्या दिशेला ठोकला, उत्तुंग षटकार, 6 रन. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केलं होतं, परंतु पहा यावेळीचा फटका, फुलर लेंथ बॉल उडवलं, बॅटच्या रडारमध्ये आला आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी 6 रन वसूल केल्या शेवटच्या बॉलवरती.
खूप चांगली फलंदाजी. आता मात्र नक्कीच ज्या फटक्याची आवश्यकता होती टीम नील नाईट 511 गुहागर संघाला, तो फटका येथे यशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला सुमेध कदम आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 6 वरती सुमेध, तर दुसऱ्या बाजूला 3 चेंडू 7 वरती खेळत असताना यश आपल्याला पाहायला मिळतोय. हे तिसरं षटक आहे. या तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं, परंतु त्यानंतर येणारं चौथं षटक हे नक्कीच मॅजिक ओव्हर आपण पाहत आहात या स्पर्धेमध्ये. ते षटक येईल आणि त्यामध्ये नक्कीच गोलंदाजाला चांगली कामगिरी करून दाखवायची. जर चूक झाली तर ती देखील महागडी ठरू शकते. तर तिसरं षटक, या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल सारिश पांचाळ गोलंदाजी करण्यासाठी या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला सुमेध कदम स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांखेरीस रन तर आल्यात. चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण पाहिलं गेलं तर सुरुवातीलाच थोडेसे कमी रन, त्यामध्ये विकेट 2 गमावल्या होत्या आणि इथून कमबॅक झालं त्या षटकाराने. अखेरच्या बॉलवरती आलेला षटकार, येथून थोडंसं कमबॅक फलंदाजाचं झालंय जरूर, परंतु येथे देखील मोठे फटके सजवावे लागतील. हे सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आणि तितकेच मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने. यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय आणि गोलंदाज सक्सेसफुल ठरलाय. येथे मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्यात आली आणि विकेटचं पतन येथे मात्र पाहायला मिळते. सारिश याला मात्र विकेट मिळते. पहिल्याच बॉलवरती येथे फलंदाज सुमेध कदमला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. विकेट येते. धक्का क्रमांक 3. सुमेध कदम बॅक टू द पॅव्हिलियन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता सुमेध, परंतु येथे थोडासा फटका फसला. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये अकू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरवरती येथे बॉल लागला आणि त्यानंतर खूप चांगलं जजमेंट गोलंदाजाचं आणि विकेट प्राप्त केली. खूप चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून प्रत्येक ॲक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगलने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. tenniscricket.in आहे. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी सागर आमरे. सागर आमरेला आमंत्रित तर केलंय फलंदाजी करण्यासाठी, परंतु विकेट गमावल्या 3. येथून या 2 फलंदाजांची बॅट बोलणं फार गरजेचं आहे. आपल्या स्क्रीनवरती सफवान बारगीर, रत्नागिरीतील वेगवान गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. तोच सफवान बारगीर. वळूया मॅचच्या दिशेने. 18 वरती 3 नील नाईट 511 गुहागर संघ. सागर आमरे येथे मात्र फटका फसलाय. आडव्या बॅटने पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं या बॉलला, परंतु तेथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी व्हाईट बॉलवरती पिचिंग केलं आणि त्यानंतर आतल्या बाजूला वळण देणाऱ्या चेंडू येथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी सेफ गोलंदाजी. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न हो सक्सेसफुल झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येथे पाहायला मिळतोय. रन मिळतील 6. षटकार सागर आंबरेच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेन बॉल. येथे पहा काय फटका सजवला. टायमिंग बेमिसाल आणि उंची तर जास्त होती, परंतु लांबी देखील पाहायला मिळाली आणि या बॉलवरती 6 रन प्राप्त करण्यात आल्यात. अगदी शेवटपर्यंत बॉलवर नजर आणि अचूक फटका येथे सागर आंबरेचा पाहायला मिळतोय. चांगला फटका षटकार आलाय. पुन्हा एकदा कमबॅक फलंदाजी करणाऱ्या टीमचं. शॉर्ट बॉल उसळी तर आहे, पंच देखील दंडित करतायत गोलंदाजाला. उसळी घेणारा चेंडू आणि त्यावरती व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउंडचा देखील इशारा आलाय, परंतु येथून ही चूक झाली आणि नक्कीच ती थोडीशी खर्चिक ठरली. 1 रन ऍड होईल व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 धावा. पुन्हा एकदा सारिश. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका सजवायचा होता, परंतु एक हात सुटला बॅटने. येथे मात्र रन तर आले नाही आणि येथे विकेट गमावले आपली. कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. सागर आंबरे एका हाताने फटका सजवत होता, परंतु तेथे एका हाताची ग्रीप निसटली आणि त्यामुळे टायमिंग जुळलं नाही आणि आता मात्र आपली विकेट गमवावी लागणार आहे. 3 चेंडू फेस केले.
6 धावा त्याने बनवले. एक षटकार तर ठोकला होता, परंतु त्यानंतर त्या षटकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलं आणि सारिशला मात्र विकेट प्राप्त झाले. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सारिश फुलरलेन बॉल थोडंसं वळण दिलं होतं चेंडूला आणि त्यानंतर थोडीशी ग्रीप सुटली हातामधून. एका हातामध्ये ताकद मिळाली नाही तेवढी फटक्याला आणि त्यामुळे येथे मात्र आपल्या विकेट गमावून तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. पंचवीस वरती 4. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. षटकाची सुरुवात शारिशने विकेटने केली होती. त्यानंतर नक्कीच डॉट बॉल एक षटकार ठोकला, त्यानंतर वाईट आला आणि आता विकेट देखील प्राप्त करून दिले आपल्या टीमसाठी. 4 विकेट गमावल्या आहेत. पुन्हा एकदा थोडीशी लो स्कोरिंग मॅच मैदानावरती पाहायला मिळेल की काय असा प्रश्न आहे. परंतु नेक्स्ट ओव्हर आपण पाहिले गेले तर मॅजिक ओव्हर, त्यामध्ये रन आले तर नक्कीच 5 रनचा बोनस पाहायला मिळेल. वेगवान बॉल आणि येथे मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती सारिशची. मोठा फटका आला, षटकार आला, परंतु तेथून या सारिशचं कमबॅक पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी, विकेट देखील घेतली आणि त्यानंतर येथे मात्र फलंदाजांना रोखून ठेवलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग दी कार्पेट, हा फटका चाललाय डीप मिड विकेट रिजन वरती. फिल्डर आहे, थ्रो करेल तोपर्यंत सिंगल मिळते. अगदी पहा गोलंदाजाचा जसा पाय लागला बॅटला त्याने तिथेच नमन केलं बॅटला. क्रिकेटचा अभिमान आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहाल त्रिमूर्ती लोटे आणि त्यांच्या विरुद्ध असेल रत्नागिरी वॉरियर, जे की नक्कीच आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये टिकून आहेत. पहिला सामना या दोन्ही टीमने जिंकलाय आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर त्रिमूर्ती लोटे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत रत्नागिरी वॉरियर. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल आपली नाणेफेक होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचे. वळूया मॅचच्या दिशेने. 3 षटक संपले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आले मॅजिक ओव्हर. यामध्ये गोलंदाज जी कामगिरी करतायत ती कामगिरी अशीच कायम ठेवली तर नक्कीच समोरच्या टीमचे 5 रन अजून मायनस करू शकता. म्हणजेच काय तर येथे आधीच कमी धावसंख्या आहे. येथून फलंदाजांनी जर मोठे मोठे फटके खेचले नाही तर ते देखील रन मायनस होऊ शकतात. तर येथून नक्कीच प्रयत्न करतील की मोठमोठे फटके यावेत. या ओव्हरमध्ये 16 रन कमीत कमी गोळा कराव्यात अशी अपेक्षा जरूर आहे नील नाईट फाईज 11 गुहागर संघाची. परंतु दुसऱ्या बाजूला सूरज 11 तळवडे संघ देखील तितकाच ताकदीचा आहे आणि तितकीच ताकदीची कामगिरी मैदानात करतायत गोलंदाज. येथे मात्र फटका तर चांगला आहे जरूर, परंतु डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. तर येथे मात्र डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 रन येथे पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्रिमूर्ती लोटे आणि त्यांच्या विरुद्ध आहे रत्नागिरी वॉरियर्स. 1 रन आले पहिल्या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपात. पुन्हा एकदा चिन्मय फुल टॉस बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग तर जुळलं नाहीये. फिल्डर पोहोचेल का? येथे नाही. प्रयत्न केला, 1 2 3 अटेम्प्ट झाले, परंतु अगदी 2 खेळाडू तेथे आले होते, परंतु दोन्ही खेळाडूंच्या हातामधून हा झेल धरणीला दान झाला. एफर्ट तर चांगले लगवले, परंतु अखेरच्या क्षणाला येथे मात्र कॅच ड्रॉप. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल चेंडू हवेमध्ये खूप काळ होता आणि त्यानंतर पहा तिथे मात्र नक्कीच एका फिल्डर कडून दुसऱ्या फिल्डरकडे, दुसऱ्या फिल्डर कडून परत त्या फिल्डरकडे, परंतु बॉल काही सापडला नाही. येथे मात्र नक्कीच 2 रन आलेत मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा बॉल तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला फटका. फिल्डर तर आहे तेथे, चांगली फिल्डिंग करतोय, बॉलला थांबवलंय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स. नॉट आउटचा इशारा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तितकं चांगलं अंपायरिंग मैदानावरती पाहायला मिळते. मुख्य पंच हे देखील खूप चांगली कामगिरी करतायत संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि आता मात्र पाहिलं गेलं तर मागच्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 रन आणि आता देखील 2 रन पाहायला मिळाल्या. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पोहोचलाय. विकेट येते, अजून एक धक्का बसतोय. आता मात्र मकरंद पवार पुन्हा एकदा यांना देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेला
आणि पाहिलं गेलं तर या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये मोठमोठे फटके तर सजत नाही आहे, त्यामध्ये ही मॅजिक ओव्हर यामध्ये देखील रन येताना पाहायला मिळत नाही आहे, म्हणजेच काही तर धावसंख्या कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे -5 होण्याच्या दिशेने इथे मात्र पाहायला मिळते. पहा, टप्पा पडल्यानंतर नॅचरल स्विंग गोलंदाजीमध्ये बाहेरच्या दिशेला चेंडू गेला आणि ती याच दरम्यान बॅटची एज लागली आणि तितकंच चांगलं काम विकेट किपरचं आपल्याला पाहायला मिळालं. अजून एक धक्का बसलाय चिन्मय, याचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केले, पहिला बॉल तिथे मात्र नक्कीच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअरमध्ये 1 रन, त्यानंतर कॅच ड्रॉप झाली, तिथे दुहेरी धावा, पुन्हा एकदा दुहेरी धावा पाहायला मिळाल्या आणि विकेट प्राप्त केले. आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात, 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. यावेळेला मात्र रडारमध्ये बॉल होता, त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर येतोय उत्तुंग षटकार. खूप चांगला फटका येथे मात्र मॅगीच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पहा खोदून काढलं, रडारमध्ये होता आणि बॅट स्विंग एवढा जोरदार की लांबलचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने धावसंख्या आपण पाहायला गेलं तर या षटकाचा विचार केला गेला तर 11 वरती जाऊन पोहोचले. येथून मोठा फटका पाहायला मिळाला तर नक्कीच पुन्हा एकदा +5 ऑल आणि नक्कीच या मॅच मध्ये पकड मजबूत कराल. मोठा फटका आवश्यक आहे. पुन्हा एकदा उडवलाय, हो हो हो, काय फटका सजवलाय, कमाल, बेमिसाल आणि दमदार हा षटकार येथे पाहायला मिळतोय. अप्रतिम. पहा, गोलंदाजी पाहिली गेली तर पहिल्या 4 चेंडूंवरती गोलंदाज सरस ठरला होता, परंतु अखेरचे 2 बॉल, हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी रंग बदलेल सांगू शकत नाहीये आणि तसंच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि येथे मात्र +5 करून टाकले नक्कीच आपल्या टीमसाठी. 5 रनांचा बोनस देखील घेतलाय. जसा हा खेळाडू आला, पहा काय फटका सजवला आणि त्यानंतर +5 असे 5 रनचा बोनस आपल्या टीमसाठी घेतला गेला या खेळाडूच्या माध्यमातून. नक्कीच हीच तर खासियत आहे ह्या स्पर्धेमध्ये. आगळा वेगळा नियम ठेवण्यात आला, एक मॅजिक ओव्हर ठेवण्यात आली आणि ही मॅजिक ओव्हर कालच्या दिवसापासून नक्कीच वेगवेगळे चित्र आपल्या समोर आणते. नक्कीच आपण कालचा दिवस पाहिला, कालच्या दिवसामध्ये मॅजिक ओव्हरमध्ये नक्कीच अखेरच्या बॉलवरती षटकार आला असता, तिथे जर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं 5 रन प्लस झाले असते, परंतु तेथे 1 रन कमी पडला आणि अखेरच्या षटकामध्ये समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं 6 चेंडूंनी 7 धावांचं. हीच तर खासियत आहे या मॅजिक ओव्हरची. आणि आता देखील पहा, संघ बॅटिंग करत असताना थोडासा कमी होता आणि अशाच परिस्थितीमध्ये हे 2 षटकार आले आणि या षटकाराने फलंदाजी करणाऱ्या टीमचं कमबॅक पाहायला मिळालं. इतक्यात वरुण राजाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आगमन तर झालंय, तर पाहूया आता काय घडतंय. विकेटवरती पाऊस आला, परंतु धावांचा पाऊस येथे थांबायचं नाव घेत नाहीये. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर मॅगी, तर दुसऱ्या बाजूला यश. याच्या देखील बॅटमधून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. लांबलचक षटकार यशच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहिली गेली तर पोहोचवले 54, 54 धावांवरती टीमचं अर्धशतक देखील कंप्लीट करण्यात आले. कमाल फलंदाजी. यावेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, फिल्डर आहे, विकेट कीपर आला, परंतु येथे फलंदाज रनआउट झालाय. व्हाईट बॉल जरूर आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला, परंतु तेथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतोय. यश येथे मात्र त्याला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला, परंतु या यशने आणि मॅगीने कमाल केले मैदानावरती. खूप चांगलं विकेट किपिंग, तत्परतेने आला बॉलवरती, फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला, पहा चपळाई दाखवली आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये हो फलंदाज बाद आहे. नक्कीच पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट काल संपूर्ण दिवसामध्ये येथे या मैदानावरती पाऊस नव्हता, परंतु आता नक्कीच या 4थ्या सामन्यामध्ये आपल्याला वरुण राजाचं आगमन होताना पाहायला मिळतंय. ही रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा नक्कीच या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्व प्रेक्षक देखील आतुर होते की कधी पाऊस येतोय. पहा, जसा विकेटवरती पाऊस पडला, गोलंदाजाची गती तर वाढली आणि यावेळेला विकेट देखील प्राप्त झाली. विकेट आली आहे. आता मात्र ओमकार देखील, मॅगी येथे मैदानाच्या बाहेर जाईल. टॉपेज आणि त्यानंतर एका हाताने विकेट किपरच्या माध्यमातून झेल. थोडासा निराश मॅगी. आल्या आल्या नक्कीच आपल्या टीमला बोनस देखील दिला होता 5 रनचा, परंतु येथून अजून चांगले फटके आले असते, मोठं टार्गेट अजून निर्माण झालं असतं. मॅगीची विकेट आली, मागचा चेंडू त्यावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आणि त्यानंतर आता खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शरीरापासून बाहेर येथे गोलंदाजी केले,
मागचे 2 आपण षटकार पाहिले मॅगीचे तर नक्कीच फुलर लेन बॉल होते आणि या फुलर लेन बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळीचा बॉल थोडासा शरीरापासून बाहेर होता, त्यावरती विकेट मात्र गमावले मॅगीने. अमित पवार नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. दीपराज यावेळेला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर आहे, पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत येते एक सिंगल पाहायला मिळते. खूप चांगली फटकेबाजी झाली आणि तेथे बोनस देखील मिळवल्यानंतर कमबॅक तर झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं, परंतु येथे मात्र नक्कीच अमित पवारच्या माध्यमातून सिंगल आली. यावेळेला मात्र बॅटची एज, पायावरती चेंडू आदळला, त्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पहिल्या काही षटकांमध्ये गोलंदाज सरस ठरत होते आणि त्यानंतर जसा मॅगी आला या सामन्याला नक्कीच वेगळं वळण दिलं. मॅगी आता डगआउटमध्ये आहे. यावेळेला अमित पवार, पवारचा वार समोरच्या दिशेला आणि ठोकलाय उत्तुंग षटकार, 6 रन. पवारच्या बॅटमधून हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. अमित पवार याच्या बॅटमधून 6 रन. खूप चांगला फटका, फुलर लेन बॉल आणि त्यावरती समोरच्या दिशेला ठोकला षटकार, 6 रन. चांगली फटकेबाजी, रन तर आलेत. नक्कीच या सामन्याला देखील मजा येईल. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. येथे बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये पाहायला मिळेल 1 रनसाठी. नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ, या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये धुवाधार बॅटिंग मॅगीची आणि त्याचबरोबरने अमित पवारचा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली धावसंख्या बनवले आपल्या टीमसाठी. नक्की जी मॅजिक ओव्हर होती त्या मॅजिक ओव्हरमध्ये मॅगीचे आलेले 2 षटकार, त्यामध्ये नक्कीच 5 रनचा बोनस ॲड करून दिलंय आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या येथे आपल्याला पाहायला मिळाली. ढगाळ वातावरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. वरुण राजाचं आगमन हलकं हलकं झालेलं आहे आणि या स्पर्धेला येथून नक्कीच एक वेगळी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. बंड्या मोरे जो की शून्याचा चष्मा घालून बाद झाला, त्यानंतर सोमेत कदम 6 धावांची खेळी, प्रणव आमरे त्याच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ, त्यामध्ये 4 धावांची खेळी त्याची पाहायला मिळाली. यश लोखंडे 13 धावा त्याने बनवल्या, सागर आमरे 6 धावा बनवल्या, विक्रांत पवार याची देखील चांगली खेळी. गोलंदाजीचा विचार केला गेला तर माफ करा, फलंदाजीमध्ये मॅगीचे 2 षटकार ते फार महत्त्वाचे होते. ओमकार भांगर त्याचा 1 रन आणि अमित पवारने ठोकलेला षटकार तो देखील महत्त्वाचा ठरला. 64 धावा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस येथे केला जातोय. अनिकेत देखील आहेत, दोघांना शुभेच्छा असतील आणि दोघांना पण गाडीवरती स्वार व्हायचं आहे. अभिजित सर, तुम्ही दिलेली जी गाडी आहे, अर्थात स्पॉन्सर केलेली गाडी, या गाडीवरती स्वार व्हायचं आहे, त्याकरता ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. तर सामना असेल जिथे त्रिमूर्ती लोटेचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी वॉरियर्सचा संघ आहे. आणि आता वेळ झालेली आहे टॉस का बॉस. ट्रिपल एचची मागणी झालेली आहे आणि अनिकेत टॉस जिंकलेला आहे. अभिजित सर, थँक्यू सो मच. अत्यंत महत्त्वाचा टॉस आहे. समोर आपण बघितलं तर एक बलाढ्य टीम आहे. काय निर्णय घेणार आहात? पहिल्या गेममध्ये आमचा चांगला परफॉर्मन्स झाला, पण कुठे काही चुका झाल्या असतील ते आम्ही बदलू आणि कमीत कमी स्कोअरवरती रोखण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग त्याने प्लॅन सांगितलं, त्यांचा प्लॅन तयार आहे. तुमचा प्लॅन काय असेल? कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवणार आहेत. ॲक्च्युली आम्ही पण टॉस जिंकून बॅटिंग घेणार होतो, कारण पावसाचं वातावरण आहे, कधी येईल सांगता येत नाही. तर चेसिंगला नंतर कठीण होईल आणि क्रिकेट अनिश्चित आहे, त्यामुळे जो स्कोअर होईल तो आम्ही नक्की डिफेंड करू. प्लॅन तुमचा पण तयार आहे, परंतु तुम्हाला स्कोअर सांगायचा नाही, परंतु पाऊस येईल आणि धावांचा पण पाऊस येईल असं गौरवचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला आमच्या काही चुका छोट्या मोठ्या झाल्यात, त्यामध्ये आणखीन सुधारणा करू आणि आम्ही चांगली कामगिरी करू, अशी एक मोठी लढाई आपण या ठिकाणी पडणार आहोत. त्रिमूर्ती लोटे संघाने जिंकलाय टॉस, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. अत्यंत महत्त्वाचा म्हणजे या सामन्यामध्ये एक एक सामना जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. या मॅचमध्ये धमाल कमाल आपल्याला बघायला मिळणार आहे. आणखीन एक इनिंग मैदानावरती आपल्याला पाहिजे. दुसरा पडाव देखील महत्त्वाचा असेल आणि मॅजिकल ओव्हरमध्ये मॅगीनं चांगली कामगिरी केली, त्यामुळे या सामन्यात देखील धमाल कमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरीश कोचरेकर, अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर यांना देखील आपण यावेळेला पाहू शकता. बॅट देखील आपल्या स्क्रीनवरती. ही गाडी
आपल्याला गाडी देखील या ठिकाणी पाहिजे. अर्थात अभिजित दुडे साहेबांच्या माध्यमातून ही गाडी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आपण अभिजित सरांना देखील पाहू शकता. अभिजित सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहेत, कारण ही स्पर्धा या ठिकाणी निश्चितच मानाचे प्रदेशाचे लाख मुलाचे आपल्या कोकणातील आहे. आपल्यासारख्या माणसांचं योगदान या ठिकाणी मिळतंय, त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. जाऊया समरंजन कक्षामध्ये. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर येईल. नक्कीच या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये रन तर मोठे बनवायचे, टार्गेट खूप मोठं आहे या मॅचमध्ये. नक्कीच सेकंड इनिंगमध्ये येथे समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आपल्या समोर जोडले जातील प्रशांतजी आदवडे सर. ओव्हर टू प्रशांत सर. सोनम चव्हाण या ठिकाणी आपण पाहू शकता. अभिजित दुडे यांच्या समेत ट्रिपल-एस श्री साई स्पोर्ट आणि त्यांचा नंबर आहे 7350259331. सामन्याला सुरुवात होते. दुसरी इनिंग देखील महत्त्वाची. मॅगीने केलेली एक अत्यंत आश्वासक खेळी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अमित पवार हा देखील हुकमाचे एक आहे आणि निश्चितच त्याने देखील रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आज त्यानं चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केली. अष्टपैलू खेळाडू आहे. ओंकार आणि अक्षयची जोडी मैदानावरती. सूरज जेलेबन तळवडे संघासाठी. डावकुरा फलंदाज, शैलीधर फलंदाज. आकोटापादा चेंडू हुक केलाय, अप्रतिम फटका, परंतु डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाणार की सीमारेषा पार. पंचांचा इशारा. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बाउन्सर टाकला गेला होता अमित पवारकडून. एक धाव देखील महत्त्वाची असणार आहे. धावसंख्या आपण टार्गेट जर बघितलं तर आवश्यकता 65 धावांची आवश्यकता. ऑन साईडला चेंडू ओ यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आपण पाहू शकता डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय. मिडल लेग स्टंपला गोलंदाजी केली जाते. ओंकारसारखा खेळाडू आहे आणि एक शैलीदार फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्यदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, श्रीमंत योगी शिव छत्रपती महाराज, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती येत नाही. अमित पवारने केलाय पलटवार, त्याने केलाय शिकार आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियनमध्ये जात असताना ओंकार पहिला धक्का. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुमची सुरुवात अत्यंत महत्त्वाची आहे आणि आज बॅट्समनला सुरुवात चांगली करायची होती, परंतु ते करू शकले नाही. ओंकार बॅक टू द पॅव्हलियन. 4 चेंडूमध्ये त्यानं धावा केल्या आहेत. 2 अर्थात मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झालाय. अमित पवारला यश मिळालेलं आहे. कुपर या नावाने तो या ठिकाणी आपण प्रसिद्ध होतामध्ये आलेला खेळाडू आहे अमित पवार. आणि कुपरचं कामगिरी आपण बघितलं तर नेहमीच सुपर से ऊपर अशी असते आणि आज त्याच्यावरती देखील कॅमेरा असतील. आता फलंदाज बाद झाला, त्याचं कारण होतं अगदी स्टंपच्या जवळून टाकलं चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चुकीचा फटका आणि त्याचा परिणाम चेंडू बॅटवरती नीटचा येत नाही आणि परिणामतः या मॅचमध्ये पहिलं यश प्राप्त करतोय, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय अमित पवार. आणखीन एक खेळाडू आपण पाहू शकता, डावखुरा बंड्या आपल्या स्क्रीनवरती. tenniscricket.inच्या माध्यमातून बी ए किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024 पावर्ड बाय दीपक दादा पवार. आणि षटक क्रमांक पहिले सुरू आहे. राहुलला संधी मिळाले क्रमांक 3 वरती. विराट कोहलीचा नंबर आहे, राहुल द्रविडचा नंबर आहे, रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे आणि महान बॅटरनी या क्रमांकावरती खोऱ्यानं धावा उभारलेत. टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर व्हेरिएशन आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेकचं मिश्रण करू शकतो, इतकी ताकद, इतकी क्षमता, इतकी कला अमित पवारकडे आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे ठेवून यावेळेला तुम्हाला बॅटिंग करायची. लेग ब्रेक चेंडू आहे, ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर पडतोय आणि तिथून वळतोय. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. अमित पवार पुन्हा एकदा सज्ज असेल, घेण्याची जबाबदारी राहुलची. फटका चांगला आहे, सुंदर क्षेत्ररक्षक आहे. ओ हो 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 हो, कदाचित हा मॅगी आहे का? मॅगी मॅजिकल ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली.
हे खेळाडू आणि प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 3, 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 मातबर संघ मैदानावरती, सूरज 11 तळवडे आणि नील नाईट फैज 11. आता ग्वाघर तालुक्यातल्या बऱ्याच स्पर्धा आपण बघितल्या तर नील नाईटनं सातत्यानं जिंकण्याचं काम केलेलं आहे. विशेष करून सूरज 11 तळवडे संघावरती आज मोठी जबाबदारी असेल. त्यांचे खेळाडू कशा पद्धतीने कामगिरी करतात ते देखील बघणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण पहा मॅगीचं. मॅगी त्या चेंडूबरोबर खेळत होता. प्रणवला पाहतोय. सागर आणि प्रणव हे 2 खेळाडू जे आहेत ते आवाशीमधले या संघामध्ये आहेत. म्हणून जे मार्कवरती सागर. आता ऑनस्क्रीन आपण पाहू शकता आवाशी एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा खेळाडू किंवा कोकण एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा खेळाडू ज्यानं व्यावसायिक स्पर्धांमध्ये पवन तलावावरती खूप चांगली कामगिरी केली. सागर आमरे. धावफलक धावा 3. महत्त्वाचं षटक आहे. बॅट्समन राहुल झोरे आणि अक्षय या दोघांवरती फार मोठी जबाबदारी. आणि याच दरम्यान मुबारक बंदरकर खास करून अफगाणीचे सुपुत्र आहेत आणि दुबईहून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रतीक्षा सर्बानाईक उद्या कोणत्या आयकॉन खेळणार आहेत या षटकामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निश्चितच या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. अकोटापर्यंत चेंडू पूल केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. अतिशय सुरेख प्रकारे चेंडू थांबवला परंतु थ्रो चांगला नाही आहे. त्यामुळे डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावांचा वेग वाढवण्याकरता या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता निश्चितच आहे. बी अ किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024. धावफलक धावा आपण पाहिलं तर झाल्या आहेत 6. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रमोद महाचंद क्रीडा संकुलावरती रत्नागिरीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं केलं जात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग चांगलं नाही आहे. बॅकलिपचा वापर तितकासा चांगला झाला नाही आहे. तंत्र अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे चांगलं तंत्र असेल तर रबर बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. इथे मात्र सागर आमरेची गोलंदाजी आपण बघितलं तर खूप चांगली होते. धावफलक धावा 7. 1 गडी बाद झाला. सूरज 11 तळवडे संघाचा. गोलंदाजी मार्कवरती सागर पुन्हा एकदा सज्ज आहे. अप्रतिम मारा. याच्याकडे आपण बघितलं तर खूप चांगला आउट स्विंगर देखील आहे. एक चेंडू तो आतमध्ये आणतो आणि आउट स्विंगर हा सर्वात घातक चेंडू आहे सागर आमरेचा. प्रणवला आपण पाहतोय डावखुरा फलंदाज. त्याच्याकडनं देखील अपेक्षा होती. याच दरम्यान आपण बघितलं तर अमोल भोसले मॅचची प्रतीक्षा करतात. पुढचा सामना कधी येतोय आणि पुन्हा एकदा आणि आपल्या सुपुत्रासह यावेळेला आपल्या स्क्रीनवरती आहेत. गोंडस त्यांचा सुपुत्र आपण पाहू शकता अमोल भोसले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. सागर आमरेला यश मिळतंय. चेंडू खेळताना बॅट्समन क्रॅम्प झाला. फलंदाज नाराज निराश. कामगिरी चांगली होत नाहीये. एकूण 65 धावांचं आव्हान आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा. बी अ किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ. दुपारचं सत्र. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग नाही झाली. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट झालं आणि त्यामुळे एक अप्रतिम झेल पकडला गेला. फलंदाज बाद. सागर आमरेला यश मिळतं आहे. पॉईंटमध्ये कोणत्या प्रकारची चूक नाही. चांगला झेल टिपला गेलाय. त्या ठिकाणी विनायक सज्ज आहे. पुढचा सामना रत्नागिरी वारिस संघासाठी प्रतिष्ठा पणाला लागली यात काही शंका नाही आहे. स्मार्ट नेट शाबाद चिपळूणकर, सोनम चव्हाण, गिरीश कोचरेकर आयोजकांच्या भूमिकेमध्ये. या मॅचचा जर विचार केला तर चिन्मय ज्याच्यावरती आता या मॅचच्या दरम्यान आपण बघितलं तर फार मोठ्या अपेक्षा आहेत. 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूरज 11 तळवडे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळलाय. चेंडूच्या खाली लोखंडे. अप्रतिम झेल. सागर आमरेला दुसरं यश मिळतं आहे. सुंदर कामगिरी करत असताना आकुटपद्ध चेंडू आहे आणि आपट बार होता तो फुटला. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. चिन्मय आला. चिन्मय परत देखील गेलेला आहे.
आमचे असे सर्व प्रायोजक आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद. यॉर्कर स्पोर्ट, निलेश टिरोकर, हेमंत कांबळे, एस के स्पोर्ट्स, फैज स्पोर्ट. एक महिलांचा मॅच देखील आपण पाहणार आहोत. अर्थात त्याकरता किट उपलब्ध आहे एस के स्पोर्ट्सच्या माध्यमातून, हेमंत कांबळे साहेबांच्या माध्यमातून. तर मैदानावरती दीपराज, आठरी बॉल, आखो टप्प्याचा चेंडू आहे, बाउन्सर टाकला गेलेला आहे आणि आता नो बॉलचा इशारा. म्हणजे एकदा तुम्ही आपटबार टाकला होता त्यावरती खूप छान पद्धतीने तुम्हाला विकेट मिळाली होती. त्यानंतर तुम्ही वेगळा प्रयत्न करणं गरजेचं होतं. तो प्रयत्न नाही झाला. पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. आपटबार यावेळेला फुटला नाही आहे, कारण वरती अगदी डोक्यावरून गेलं आहे. कधी कधी मग पाणी डोक्यावरून गेलं तर मग पंच दंडित करतात आणि तेच घडले. पाऊस आलाय, रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस, धो धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. मैदानावरती आता रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना समालोचक कक्ष तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातो. tenniscricket.in च्या माध्यमातून सागर कांबळेची अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती त्याने केले आणि या षटकामध्ये टिचून मारा केला, तिखट मारा केलाय, घातक गोलंदाजी केले. धावपलकरती एकूण डबा आता आपण बघितलं तर आहेत एकूण 8. पाऊस सुरू झालेला आहे. पंच निश्चितच काहीतरी मागणी करतायत. 8 कॅमेऱ्यांचा वापर tenniscricket.in च्या माध्यमातून आपण बी ए किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024 हे 3रं पर्व पाहतो आहे. हा पाऊस पहा, ज्याची प्रतीक्षा होती, जी चातक पक्षाला पण असते. आज रबर बॉलची रेनी स्पर्धा आहे आणि जेव्हा पावसाळी स्पर्धा तेव्हा पाऊस नसेल तर मजा नाही आहे, पण हा पाऊस आलेला आहे. आता तो किती वेळ थांबतो ते देखील पाहूया. tenniscricket.in लाईव्ह टेलिकास्ट, स्कोर कार्ड, ग्राफिक्स, मॅच हायलाइट्स, प्लेयर परफॉर्मन्स. फॉर डिटेल्स और इंक्वायरी 8070515521. अतिशय महत्त्वाचं षटक आहे. सामना आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. प्रतिष्ठा पणाला लागेल. जिंकण्याकरता 65 धावांचं आव्हान आणि 2 षटकात आत्तापर्यंत अप्रतिम गोलंदाजी अमित पवार, सागर आमरे. आता या जोडीला सूर सापडलाय. लयबद्ध गोलंदाजी त्यांनी केले. बॅट्समनला देखील सूर सापडणं गरजेचं आहे. आता या पावसामध्ये गोलंदाज धोकादायक होणार यात काही शंका नाहीये. वेगवान चेंडू, अतिशय वेगाने चेंडू या ठिकाणी येणार. चेंडू स्किड देखील होतील का ते पाहूया आणि याचा फायदा कोणाला होईल. मी प्रणयला बघतोय. प्रणय यावेळेला खुश आहे. पाऊस झाल्यानंतर 65 धावांचा पाठलाग प्रतिस्पर्धी संघ करतोय आणि पहिल्या 2 षटकामध्ये तिखट मारा झालाय अमित पवार, सागर आमरेकडनं. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण परेशला पाहतोय. परेश नाटेकर गोलंदाजी मार्कवरती, बॅटर दीपराज. पाऊस, वेग प्रचंड आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. पंच आमच्या बाजूला बळत आहेत, हात करतात समांतर, धावा येतात अवांतर. या स्पर्धेच्या दरम्यान उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे 2 आयकॉन खेळाडू खेळले जातील. त्यामध्ये यावर्षी धर्मवीर चषकामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा योगेश पवार मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त झाला होता. मयूर वाघमारे अष्टपैलू खेळाडू, तो देखील या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यानंतर श्रेयस कदम अर्थात हेलिकॉप्टर बॉय देखील या ठिकाणी दाखल होणार आहे. केतन म्हात्रे, आता त्याला बायकर मॅन म्हणायचं की काय म्हणायचा हा प्रश्न आहे, कारण त्याच्याकडे 34 बाईक आहेत आणि 5 4 व्हीलर आहेत. त्यामुळे तो नेहमीच गाडीमध्ये बसलेला असतो. असा एक ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला केतन म्हात्रे. त्यानंतर मुंबईचा ॲम्बेसिडर म्हणून त्याच्याकडे पाहिला तर ओंकार देसाई या मंचावरती दाखल होणार आहे. अनेक जणांना प्रश्न पडले होते. आता पाऊस पडलेला आहे मैदानावरती. उद्या हे सर्व खेळाडू आल्यानंतर धावांचा पाऊस देखील अपेक्षित आहे, चांगली गोलंदाजी देखील अपेक्षित आहे. धावपलका धाबा 13-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परेश नाटेकर गोलंदाजी करतोय. दीपराज कोलबट टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीनं यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी संघाचा नायक, संघाचा नेता प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आवाशी. 14 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपराज जाधव 2 वरती खेळतोय. हो हो हो, सुरेख चेंडू आहे. यष्टीरक्षक खुश झालेला आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. आज बॅट्समनची अग्निपरीक्षा या भर पावसामध्ये. आणि हा पाऊस प्रणय तुमच्यासाठी पॉवर हाऊस आहे. गोलंदाजीसाठी पाऊस हा पॉवर हाऊस आहे, कारण चेंडू पडल्यानंतर वेग वाढतोय, अतिशय वेगाने चेंडू जातोय. आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. निश्चित तत्पूर्वी आपण एक ग्राफिक पहा. अक्षय जो आज फारशी आश्वासक कामगिरी करू शकला, 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, आणि तो आता डगआउटच्या दिशेने का जातोय त्याचे कारण आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडल्यानंतर ऑफ टर्नच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अकिंत टर्न खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड आणि यष्टीरक्षक बंड्यानं अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद.
65 धावांचा पाठला करायचा मॅजिकल ओव्हर येणार आहे. अर्थात दोन्ही संघांची स्थिती फारशी वेगळी नव्हती, परंतु मॅगीनं मॅजिकल ओव्हरमध्ये केलेली चांगली कामगिरी आणि त्यामुळे सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्यानं अमित पवारनं केलेला हल्ला. तिवारी आमच्याबरोबर आज उपस्थित आहेत. समित तिवारी. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी आहे 14. ऑफ्टमच्या बाहेरचा ऑफ्टमच्या बाहेरचा सुरेख चेंडू होता परेश नाटेकरचा. यष्टीरक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्यामुळे झेल सुटलाय. बघूया झेल सुटलाय का. हो, झेल सुटलेला आहे. यावेळेला ही संधी होती. आता बॉलरला फारसं काही करावं लागणार. एका अचूक टप्प्यावरती फक्त गोलंदाजी करायची, बाकीचं काम विकेट करणार आहे आणि तेच मैदानावरती आपल्याला पाहिलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 15. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश जाधव अत्यंत महत्त्वाचं या वेळेला त्याला इनिंग साकारायची आहे. अर्थात तो 1 वरती खेळतोय. दीपराज जाधवनं या वेळेला 2 धाबा केल्या आहेत. सूरज 11 तळवडे संघ अडचणी सापडलेला आहे. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. अडचणी सापडलाय संघ, आता अडचणी येणार. त्या संकटावरती मात करण्याची ताकद. प्रेक्षक आपण पाहू शकता, एका बाजूला पाऊस पडतोय तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती बसण्याची सुंदर व्यवस्था आहे आणि तिथे आपण पाहू शकता प्रेक्षक, तमाम प्रेक्षक. अर्थात मॅजिकल ओव्हरचा इशारा झालाय. तर दुसऱ्या बाजूला हे प्रेक्षक जे आहेत ना, ते क्रीडा शौकीन स्पर्धा यशस्वी करतात. आणखीन एक चांगला चेंडू आहे. ओंकार बाकर हा एक कसलेला गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला निलेश जाधव आणि दीपराज जाधव या दोघांची मैदानावरती अग्निपरीक्षा सुरू आहे. ऑफमच्या बाहेरचा चेंडू लेन चांगली आपल्याला पाहायला मिळते. ओंकार बाकर हा एक असा खेळाडू आहे ज्यानं नेहमीच प्रभावित केले. आता यापूर्वी आपण बघितलं होतं त्याचा जो बॉलिंग मार्ग इतका छोटा नाही आहे, परंतु पाऊस आला आहे त्यामुळे फारसं काही करण्याची आवश्यकता नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे आणि मग बॅटिंग करणं अवघड आहे. हा पेपर सूरज 11 तळवडे संघासाठी अवघड झाला आहे, त्याचं करण्यात आलेला पाऊस. दोन्ही संघांची जी स्थिती होती 2-3 षटकामध्ये आपण बघितलं तर फारशी वेगळी नव्हती, परंतु एका मॅजिकल ओव्हरनं सामन्याचं चित्र बदललं आणि पाठीमागे आपण बघितलं तर बंडे देखील संघर्ष करतो आहे. 15 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू डॉट टाकलेत. आता मेडन षटक टाकलं जाईल का, निर्धाव षटक येईल का स्पर्धेतलं पहिलं, ते देखील पाहूया. लेग स्टम्पच्या बाहेर धरणार चेंडू. आत्ता खूप चांगले यष्टीरक्षण यष्टांच्या मागे झाले, परंतु पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. स्वर चेंडू अर्थात मिस्टर इस्टर्न धावसंख्या वाढले, धावसंख्या पोचली ती 16 वरती. 16 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथा षटकाचा खेळ. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. रिमझिम पाऊस पडून तर गेला, परंतु काही आपण बघितलं फार मोठा पाऊस नाही आहे. हा पाऊस एका संघासाठी पॉवर हाऊस आहे नील नाईट फैज 11 संघासाठी, तर सूरज 11 तळवडेचा संघ संघर्ष करतोय. आता यानंतर होणारा सामना अत्यंत महत्त्वाचा. 2 मातबर संघामध्ये लढा असणार आहे, जिथे त्रिमूर्ती लोटेचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी वारेचा संघ असणार आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 17 आणि आता सूरज 11 तळवडे संघाला आहे खतरा. ओंकार बाकर अप्रतिम गोलंदाजी. मॅजिकल ओव्हर पाहू शकता, अप्रतिम गोलंदाजी. मॅजिकल ओव्हरमध्ये क्लासिकल गोलंदाजी केले. एकच खराब चेंडू त्याने टाकला होता. बाकीकडे बघितलं तर चौथ्या स्टंपवरती किंवा मिड स्टंपवरती चेंडू टाकला. लेन गोलंदाजी केले. अप्रतिम मारा केलाय गोलंदाज बाकर. ओमी बाकरने चांगली कामगिरी केली. 12 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावांचं आव्हान. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बॅट फिरवले. मानसिकता या ठिकाणी तयार केली की आता क्रिकेट खेळणं किंवा बॅटिंग करणं अवघड आहे, परंतु या पावसामध्ये रबर बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीवरती तुम्हाला मात करता येणं गरजेचं आहे. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवता आली पाहिजे. निलेश जाधव आणि दीपराज जाधव ही जोडी मैदानावरती. धावफलक धाबा 12. रिक्वायर्ड 63 पर्यंत पोहोचलेला आहे. अशा प्रकारे आक्रमण करायचंय. फटका चांगला आहे. चेंडू जाईल पॉईंटच्या डोक्यावर, सीमारेषा पार. या चेंडूवरती चौकार, खणखणीत चौकार. असं नाही की बॅटिंग होऊ शकणार नाही, बॅटिंग देखील होऊ शकतं, परंतु पाऊस पडलाय, गोलंदाजी यावेळेला चांगली होईल हे डोक्यात धरून जर तुम्ही बॅटिंग केली तर अजिबात धावा होणार नाही आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीवरती मात करता येईल आणि चांगली बॅटिंग आपण करू शकतो, ही मानसिकता ठेवणं गरजेचं असेल बॅटरसाठी. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू.
मकरंद यश त्यांच्या मागे धावपळकर धाबा आपण पाहिलं तर 16 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ. निर्णायक षटक 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभिजित दुडे सर मंचावरती ऑन साईडला चेंडू खेळ, अप्रतिम फटका. बुडेरी लेग स्टंपवरती चेंडू होता. फलंदाज आता मात्र आक्रमण करतोय, 4 धाबा वसूल करतोय. दीपराज जाधव लेग स्टंपवरती चेंडू होता आणि खूप चांगलं टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा लेग स्टंपवरती चेंडू. परेश नाटेकर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. या षटकात आत्तापर्यंत 2 चौकार वसूल केले आहेत दीपराज जाधवनं. सूरज चिलेबन तळवडे आता धावसंख्या आहे 20. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू होता. यावेळेला निरुत्तर होता फलंदाज. 5 षटकं आणि हा सामना नील नाईट फैज 11 गॉगर संघानं आपल्या खिशात घातला. अत्यंत सुरेख अशी कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केली आणि प्रणामता आपण बघितलं तर विजयाचा आस्वाद चाकण्याची संधी मिळाली सूरज 11 तळवडे संघासाठी. आज आपण बघितलं तर पहिल्या 3 षटकामध्ये दर्जेदार कामगिरी केली, परंतु मॅजिकल ओव्हर. आता पाहूया मॅजिकल ओव्हरमध्ये मॅगीनं कशा प्रकारची बॅटिंग केली होती, कशा प्रकारे या वेळेला खेळ झाला आणि त्याने केलेल्या धावा किती महत्त्वाच्या होत्या आणि तो लेखाजोखा आपण बॅटिंग काढला या ठिकाणी पाहणार आहोत. आकाशामध्ये ढग, यश लोखंडे 13 धाबा, मॅगी निर्णायक क्षणी आला. 3-4 विकेट गेल्या होत्या, मला वाटतं 5 विकेट त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यामुळे मॅगी आला 12 धाबा महत्त्वाच्या क्षणी आणि अमित पवारच्या 8 धाबा. तिघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं. सागर आंबरे गोलंदाजी आणि फलंदाजी बरोबर त्यांनी चांगली बॅटिंग केली. दीपराज 10, राहुल जोरे 3, बाकी बॅट्समनने आज निराशा केले, डबल फिगरमध्ये नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला सागर आंबरे 1 षटक 5 धाबा 2 गडी बाद केले. अमित पवार 1 षटक 3 धाबा 1 गडी बाद केला आहे. परेश नाटेकर 2 षटक 15 धाबा 1 गडी बाद करण्यामध्ये यश. ओंकार बाकर अप्रतिम मारा केल्या, फक्त 1च धाव त्याला दिले. तर दुसऱ्या बाजूला सारिश 1 षटक 8 धाबा 2 गडी बाद केलेत. दीपराज 2 षटक 21 धाबा 2 गडी बाद केलेत आणि राहुल 1 षटक 13 धाबा 1 मोरा टिपलाय. चिन्मय 1 षटक 17 धाबा आणि अत्यंत महत्त्वाचा 1 गडी बाद त्याने केला आहे. तर या मॅचमध्ये नील नाईट फैज 11 संघ 44 धावांनी मोठा विजय प्राप्त करतोय. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आता जाऊया मॅनॉफचा पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय. मॅनॉफचा पुरस्कार देवस्थळे आमच्याबरोबर आहेत. या सामन्याचा हिरो ठरतो आहे कोकण एक्सप्रेस सागर आंबरे. 1 षटक 5 धाबा 2 गडी बाद केले आणि त्याचबरोबर 3 चेंडूमध्ये 6 धाबा. अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन फ्रॉम आवाशी सागर आंबरे.